हमी भाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, त्यांना त्यांच्या कामाला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रभर शेतकरी एल्गार करतायत। यामध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय, कारण शिवारात त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ही महिलाच असते। शेतकरी संपावर गेलेत। त्यांचा आक्रोश इतका होता की शेतात पिकणारा भाजीपाला, फळं, दूध रस्त्यावर फेकण्यात आले। पण बीडच्या महिलांनी त्यांचा पाठिंबा वेगळ्या पद्धतीने दर्शवला। खरं तर केस म्हटलं तर बाईच्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग, पण बीडच्या महिलांनी आपला राग मुंडन करून व्यक्त केलाय। मालाला योग्य भाव भेटत नाही आणि वारंवार आंदोलन करूनही न्याय भेटत नाही आणि हे झोपलेलं जे सरकार आहे, जे मुख्यमंत्री आहे, यांना कसलंही गांभीर्य नाही आहे। आज त्यामुळं आम्ही आज मुंडन करून आज ह्या सरकारचा निषेध करतो। शेतीविषयी इतकं आहे की आपल्याकडे दुसरा जोड व्यवसाय नाही, शेतीच आहे आणि शेतीच्या जीवावर आपण इतकं हे करतो, पण शेतीला योग्य तो भाव भेटत नाही आणि त्याच्यामुळं हे आपलं सगळं आता प्रत्येक संप तर प्रत्येक ठिकाणी होते तर, पण असा संप हा आपल्या बीड जिल्ह्यातून पहिला चालू झालेला आहे की महिलांनी मुंडन करून कर्जमुक्तीचा निर्देश करावा, त्याच्यासाठी हे केलेलं आहे। कर्जमाफी शेतकऱ्यांची झालीच पाहिजे। खरं तर शेतकऱ्यांचा संप, त्यांचं आंदोलन याला एक वेगळं वळण मिळतंय। वेगवेगळे निर्णय त्यामध्ये घेण्यात येत आहेत। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, खरं तर ही प्रत्येकाची इच्छा, पण महिलांच्या या एल्गारानंतर सरकारला जाग येईल हीच आशा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।